आज महाविकास आघाडीचा मी उमेदवार आणि माझ्या जाहीर सभेकरता सर्व मान्यवर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, नवी मुंबई बेलापूर मतदारसंघातील सर्व नागरिक आपण सगळे आपलेपणानं उत्साहानं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज या सभेच्या प्रसंगी करतो। निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीच्या माध्यमातून नवी मुंबईच्या सन्मानाकरता, नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आपण ही निवडणूक लढली पाहिजे अशा प्रकारची भावना बेलापूर मतदारसंघातील मतदार असतील, माझ्या समवेत काम करणारे कार्यकर्ते असतील, या सर्वांनी व्यक्त केली। निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीनं ही निवडणूक लढू याबाबत मनामध्ये विचार सुरू होते आणि अशाच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षानं महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यानं माझ्याप्रती विश्वास व्यक्त केला आणि मला बेलापूर मतदारसंघामधून ही निवडणूक लढण्याची संधी दिली। त्याबद्दल सर्व नेत्यांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। ही नवी मुंबईची बेलापूर मतदारसंघाची निवडणूक ही आपण नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आणि त्याचबरोबर आपल्या बेलापूर मतदारसंघाच्या सन्मानाकरता लढतोय। आज नवी मुंबई शहर, ज्या शहराचं नावलौकिक राज्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये आहे, स्वच्छ शहर म्हणून या शहराची ओळख, राहण्यालायक शहर म्हणून या शहराची ओळख, हे शहर आता खेळणाऱ्या देखील झालेलं आहे। उत्सवांचं शहर म्हणून देखील या शहराला ओळखलं जातं। या शहराच्या प्रत्येक टप्प्यामध्ये या शहराची डेव्हलपमेंट होत असताना, शहराचा विकास होत असताना या शहराला खऱ्या अर्थानं पाठबळ देण्याचं काम कोणी केलं तर ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी केलं। हे आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे। आज सगळ्यांनी पाण्याच्या विषयी आपलं मत व्यक्त केलं की आपल्या शहराचं पाणी इतर शहरांमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न, षडयंत्र रचलं जातं। ज्यावेळेस हे शहर निर्माण होत होतं त्यावेळेस या शहराला पाण्याची अडचण भासेल, या शहराच्या नेतृत्वानं जेव्हा आपण एखादं डॅम विकत घेतलं पाहिजे अशा प्रकारचा विचार पुढे आल्यानंतर त्या कालखंडामध्ये खरं तर जलप्राधिकरण डिपार्टमेंट असेल, MGP असेल, हे डिपार्टमेंट पाणी विकत असतात, डॅम विकत नाही। परंतु एक महानगरपालिका चांगलं काम करते, मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली आहे। या भारतातल्या प्रत्येक राज्यातला, प्रत्येक प्रांतातला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला, जिल्ह्यातला व्यक्ती या नवी मुंबई शहरामध्ये आहे आणि या शहराचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर पाण्याची समस्या ही दूर झाली पाहिजे। आणि त्यावेळेस स्वर्गीय RR पाटील साहेब आबा यांनी आपल्याला मदत केली आणि त्यामध्ये देखील आपलं काम होत नव्हतं आणि त्यावेळेस महत्वाची भूमिका ही पवार साहेबांच्या माध्यमातून बजावली गेली। फक्त हा पाण्याचाच विषय नाही, नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रगतीमध्ये प्रत्येक विषय, आज नवी मुंबई महानगरपालिकेचं हेड ऑफिस आपण बघतोय की ज्या हेड ऑफिस मध्ये सगळ्यात जास्त सेल्फी काढल्या जातात, या हेड ऑफिसचं देखील प्लॉट मिळत असताना नवी मुंबई महानगरपालिकेला एवढ्या मोक्याच्या जागेवर प्लॉट कशाला हवाय? एखाद्या पाठीमागच्या ठिकाणी आपण प्लॉट घ्या, अशा प्रकारची चर्चा सुरू असताना सिडकोने देखील असंच आपल्याला सांगितलं। परंतु नाही, नवी मुंबई शहर चांगलं काम करतंय, त्यांना हेड ऑफिस बनवायचं आहे तर त्यांना चांगली जागा मिळाली पाहिजे। त्यावेळेस देखील ही जागा मिळत असताना या जागेची किंमत 100 कोटी ही सिडकोने सांगितली गेली। नव्या मुंबईतल्या नेतृत्वानं विनंती केली की ही महानगरपालिका आहे, काय कोणाला
प्रायव्हेट व्यक्तीला हा प्लॉट नको आहे. ऐतिहासिक निर्णय झाला आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून ₹1 नाममात्र दराने आपल्याला हेड ऑफिसचा प्लॉट मिळाला. आज दशरथ भगत साहेबांनी, विठ्ठल मोरे साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, हॉस्पिटल सर्वांना हवंय. कोविडच्या कालखंडामध्ये आपले सर्व कार्यकर्ते झटत होते, आपल्या कर्तव्याची पूर्ती करत होते. अशा कालखंडामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सिडको, जी सिडको नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या जागा विकून त्या ठिकाणी मोठी झाली, या कोविडच्या कालखंडामध्ये पहिला जर मदतीचा हात कुठल्या शहराला द्यायचा तर तो नवी मुंबई शहराला द्यायची गरज होती. अशा वेळेस आपल्या शहरातले, आपल्या सिडकोचे पैसे इतर शहरामध्ये दिले गेले. परंतु अशाच परिस्थितीमध्ये जर आपल्या शहरामध्ये हॉस्पिटल बांधायचं आहे, मग ते नवी मुंबई शहरातल्या लोकांच्या कररूपी पैशातून कशा करता? हॉस्पिटल बांधून द्यायचं आहे तर ते सिडकोनं बांधून दिलं पाहिजे. 1000 कोटी खर्च सिडकोनं केला पाहिजे आणि तो चालवण्याचा खर्च हा राज्य सरकारनं केला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.